आहेत. कारण उजव्या बाजूला पाटील 5141 या टीमच्या पाठीराखे म्हणून काही ताई सुद्धा आलेल्या आहेत, त्या सपोर्ट्स करतात त्या टीमला. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर पहिला चेंडू पडण्याआधी आलाच पाहिजे. ह्या सूचना मला वाटतं की पुन्हा पुन्हा द्यायला लागल्या नाही पाहिजे. ही नियमावली आहे, त्या नियमावलींचं काटेकोरपणे तुम्ही पालन केलं पाहिजेत. वेलकम निशांतजी, तुमचं स्वागत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये संदीपजी गावंड सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतोय. तसेच याच परिसरातील आणि पालघर जिल्ह्यातील नामवंत समालोचक हेमंतजी पाटील सरांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळाला. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी आणि त्यांच्या विरोधात पाटील 5141 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला अतुल ठाकरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला जर पाहिलं तर रोशन आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहायला मिळतोय भूमेश. हो, यावेळेस मोठा फटका ऑन साइडला, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅचच्या पूर्वार्धामध्ये सुरुवात झाली आहे, रणशिंग फुंकलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. भावेश घोडकना अतिशय चांगले खेळाडू आहेत. सुरुवातीला मेहनती केल्यानंतर आता मेहनतीच्या जोरावर ते टीम मध्ये जागा मिळवली आणि प्रारंभिक फलंदाज म्हणून ते डावाची सुरुवात करतात. आणि आता कधी कधी खेळाडूंची नावं सांगण्याकरता सुद्धा मी त्यांना अनेक वेळा पाहायचो, परंतु जी इम्प्रूव्हमेंट सुधारणेला कधीच उशीर लागत नाही. आपल्यामध्ये जी क्षमता आहे ती क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करत राहा. कधी ना कधी तुम्हाला संधी मिळेल आणि ती संधी मिळते. इथे समोरच तुम्ही बघता शिवाजी भुरे साहेबांचं आगमन झालं. चर्चा त्यांच्या बद्दल सुद्धा होईलच. ओ, बॅटच्या आतील कडा चाटून हा चेंडू गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. एकदा मिळाली, एका धाब्याच्या मध्ये 3 धावसंख्या झाली. धावफलकावरती 7. पहिल्या 2 चेंडूंमध्ये आल्यात 7. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. बॅटची रुबी कट लागली होती आणि फाईन लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अतुल पुन्हा एकदा. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय परंतु हा चेंडू आलेला आहे डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अतुल ठाकरे अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं विथ द बॅट विथ द बॉल या स्पर्धेमध्ये त्याला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल या सामन्यामध्ये. येस, नक्कीच आपण तो चांगला उल्लेख केला त्या खेळाडूबद्दल, परंतु आजच्या दिवसामध्ये इतका सरस तो राहिला नाही बॅटिंग मध्ये. कोळवट टपाचा चेंडू होता, खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू गेला ऑफ साइडला. जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. अपघात झालाय. विकेटचं पतन, पहिला धक्का लागलाय. रोहितने हा झेल टिपलाय. विकेट डाऊन, गॉन. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी फटका फसला होता आणि त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला फिल्डर होते. खूप चांगल्या पद्धतीनं हजर जबाबीपणा त्या फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाची विकेट फलंदाजला बाद केले, भूमेशला बाद केले. पहिल्या चेंडू सामना करत असताना भूमेश इथे बाद झालेत. या मॅचमध्ये फारसे प्रभाव पाडू शकलेले नाहीत. भूमेश लवकर बाद झालेत. मागील मॅचमध्ये देखील लवकर बाद झाले होते. आणि इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज प्रवीण पाटील, कॉमन क्रिकेटमधील आणखीन एक सुपरस्टार फलंदाज आहे प्रवीण पाटील, परंतु या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून फारशा धावा आलेल्या नाही आहेत. इथून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल कारण हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये प्रवीण पाटीलला खऱ्या अर्थानं जबाबदारी स्वीकारावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु समोर कोण आहे? अतुल ठाकरे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट. हो, यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पॉईंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. 1 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 8. 5 बॉलचा खेळ संपला. चांगले चांगले खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. केपीएलचं हे 6वं पर्व आहे. खूप सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं आपण बघितलंय. हाफ ट्रेकर, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी, त्यामुळेच वाईट बॉलचा इशारा. कारण इथे उंची मोजली गेली बॅटर भावेची. धावसंख्या 1 ने पुढे गेली. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली गोलंदाजाला.
धावसंख्या झाली आहे ती 9. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील दिलाय गोलंदाजाला. खऱ्या अर्थानं टॉस चेंडू झाला होता, भरपूर जास्त टॉस झाला होता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना पाटील 5-1-4-1 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. आणि इथून जर पाहिलं ना तर येणाऱ्या षटकांमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये क्रीडा रसिकांची गर्दी पाहायला मिळते आणि अतिथींची मांदी आली देखील. आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या कॉमन प्रीमियर लीग मध्ये. यस, प्रेक्षक म्हटलं तर स्पर्धेचे रक्षक असतात, कारण जितकी मोठी प्रेक्षकांची संख्या असते ना तितकीच प्रसिद्धी मिळत असते एखाद्या स्पर्धेला. इथे सुद्धा KPL म्हटलं तर प्रत्येकाच्या नजरा असतात, कारण कालच्या दिवसामध्ये मी सफाई येथील यंगस्टार चषकामध्ये धावतं समालोचन केलं. तिथे सुद्धा या KPLची चर्चा रंगली होती आणि खूप चांगले पारितोषिकं असतात, खूप सुंदर आयोजन असतात असं वक्तव्य होतं ते यंगस्टर ट्रॉफीच्या आयोजकांचं. मंगळदाची घरत सदानंद तोरे यांच्या माध्यमातून ते क्रिकेटच्या स्पर्धेला आपण बघितलं आणि तिथे सुद्धा चर्चा रंगली. म्हणजेच बघा, जिथे जिथे जाल ना तिथे फक्त आणि फक्त KPLची हवा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर आयोजन या स्पर्धेचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता दुसरे षटक टाकण्याकरता सज्ज होतोय. विशाल सातवी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला जातोय. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. प्रियांशु पॉल एक धाव मिळाली बॅटर प्रवीणला. एका धाव्याच्या मध्ये 3. प्रवीण खेळतोय 2 वर आणि संघाची धावसंख्या 10. सिंगल मिळाली. संयम दाखवला प्रवीणने, कारण मागील 2 सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत. या मॅचमध्ये तो संयम दाखवतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा सन्मान केला आणि ते सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल सातवी. खऱ्या अर्थानं बॅटिंगनं त्याने प्रभावित केलंय, परंतु गोलंदाजी करत असताना देखील त्याला प्रभावित करावं लागेल. गोलंदाज तयार हो. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाऊड अपील केली जाते. पंच सहमत नाही आहे. लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. पंचांचा स्पष्ट नकार आणि इथे एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा धावफलकावरती. आता स्ट्रायकिंग कडे प्रवीण पाटील नावाचा खेळाडू आलाय. खूप चांगला क्रिकेटर आहे आणि त्याच्याकरता पारितोषिक लावलं जातोय. हार्दिक भोईर पारितोषिक लावत आहेत. लगातार 3 षटकार जर प्रवीण पाटील या बॅटरने ठोकले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. पुन्हा एकदा जमिनी लगतच हा फटका खेळताना दिसतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होता. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. सध्या तो स्थिरावतोय, कारण त्याला ठाऊक आहे की स्थिरावल्यानंतर मग आत्मविश्वास आणखी वाढत जाईल आणि आत्मविश्वासाने फलंदाजी सुद्धा होईल. धावसंख्या 12. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा फटका अगदी वर्तुळामध्ये खेळला होता. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर होते आणि ते एकच धाव मिळाली. गोलंदाज विशाल सातवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील खोलात टाकला होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. विशाल सातवी इम्प्रेस करतोय. जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये धावा खर्च करत नाहीये. फलंदाजाला बॅकलिफ्टला अगदी खाली ठेवण्यासाठी भाग पडलाय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते विशाल सातवी यांच्या माध्यमातून. संत गतीने तो षटक टाकतोय आणि संघाचा हुकमी खेळाडू आहे. आयकॉनच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बघतोय. 2 आयकॉन आहेत. एका बाजूला जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने विशाल सातवी आणि अतुल ठाकरे हे 2 असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर जास्त अधिक जबाबदारी असत. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थोडंसं उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. हा डॉट बॉल आलाय. दबाव दडपण वाढत चाललंय बॅटिंग करणाऱ्या पाटील 5-1-4-1 या टीमवर. भावेश यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भावेश यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, परंतु तदनंतर सातत्याने डॉट बॉल खेळलेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय की काय. आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु इथे तिसऱ्या पंचाने रेफर केलाय. टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची प्रमुख ओळख आहे पारदर्शकता आणि त्या पारदर्शकतेचा वापर केला जाईल. टेक्निकल सपोर्ट प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून केला जाईल. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. खऱ्या अर्थानं बिमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय आणि त्यासाठी जर पाहिलं तर टेक्निकल सपोर्ट घेतला जातोय प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून. कॉमन प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं ना तर प्रत्येक गोष्टी बारकाईने लक्ष केंद्रित केल्या जातात आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने
या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे, चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. भावेशचा आपण विचार केला, पहिल्या चेंडूवरती षटकार आला भावेशच्या बॅटमधून, परंतु तदनंतर सातत्याने तो चेंडू डॉट खेळलाय, दबाव निर्माण झालाय भावेशवरती आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच काय, इथे रिव्ह्यू लॉस झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, अगदी चेंडू डीप होत होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना पाटील 5-1-4-1 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. तब्बल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर लागल्या जातात त्या 12 धाबा. एक गडी बाद 12 धाबा. जवळजवळ 3 ते 4 वेळा हा उल्लेख निशांत पाटील यांनी केलाय धावसंख्येबद्दल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12 धावा बनलेत. आता ही जी स्थिती आहे ती सध्याची नाजूक स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या पाटील 5-1-4-1 संघाची. त्यामुळेच त्यांचे जे समर्थक आहेत ते थोडेसे हातास बसलेले दिसत आहेत आपल्याला समोर सुद्धा. आता नव्याने गोलंदाजी टाकण्याकरता गोलंदाज आले अतुल. कॉमेंट्री बॉक्स इन कडून त्याला आपण गोलंदाजी करताना बघतो आणि समोर आहे टेनिस विश्वातील प्रख्यात असलेला खेळाडू प्रवीण पाटील. जास्त वेळ खर्च होतोय, वेळेचं बंधन आहे आणि त्यानुसारच आपण या ठिकाणी हालचाली करा. स्लॉक करायचा होता, क्रॉस बॅटने खेळायचं होतं या चेंडूला. वाटलं होतं की पुढ्यात येईल, परंतु तसं न घडताना अगदी जवळच पडला पायाच्या आणि उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसवलाय. कटरचा वापर केला होता सर आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते. चांगला चेंडू पाहायला मिळाला अतुल यांच्या माध्यमातून. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. यावेळेस बॅकफुटला गेले, फक्त चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर कटचा फटका, चेंडूला स्लॅश केलं पॉइंट क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे, फिल्डिंग खराब आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना प्रवीण पाटील यांच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. आत्मविश्वास हळूहळू वाढत चालला बॅटरचा. धावसंख्या 4 ने पुढे गेली, धावसंख्या 16. पुढचा बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक बघायला मिळतोय, फॉरवर्ड डिफेन्स केलं जातं या चेंडूला आणि ह्याच बरोबर धावपाच्या स्वरूपात परतावं लागतं एका बॅटरला. म्हणजेच भावेश घोरकना याला परत यावं लागेल. दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या पाटील 5-1-4-1 या टीमला. 2 गडी बाद, धावसंख्या 16. निशांतजी एकतर बिग अपॉर्च्युनिटी होती भावेश करता. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, त्याच्यानंतर आत्मविश्वास वाढण्याऐवजी ढासळला आणि नंतरच्या चेंडूवर त्याला काहीच करता आलं नाही. फक्त 7 बॉलमध्ये 7 धावांचं योगदान देऊन तो बाद झालाय. आता संकटमोचक खेळाडू, मागच्या मॅचचा हिरो 11 मध्ये ज्यांनी जे 40च्या आसपास धावा बनवल्या, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तो म्हणजेच प्रकाश तुंबडा. महत्वाची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते पाटील 5-1-4-1 या टीमची. गोलंदाज अतुल ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. हो, यावेळी चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळते. सेकंडचा कॉल केला जाणार नाही, एकच धाव मिळाली प्रवीण पाटील याला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. झुंजावं लागेल, लढावं लागेल. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांना विश्वास दुसऱ्यावरती असला तर आपली कमजोरी बनते आणि विश्वास स्वतःवरती असल्याना तर आपली ताकद बनते आणि दोन्ही ताकदवान खेळाडू मैदानावरती आहे सर. परंतु आपल्या ताकदीची ओळख त्यांना ओळखावं लागेल, खऱ्या अर्थानं जाणावं लागेल आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल. मागील मॅच मध्ये 11 चेंडूमध्ये 40 धावा ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आल्या होत्या ना, तोच फलंदाज प्रकाश तुंबडा स्ट्रायकिंग एंडवरती. येस, तोच फलंदाज तर आहे. धाबा होतील की नाही शंका निर्माण झालं. थोडंसं शांत झाले त्यांचं खेळातील खेळाडू सुद्धा, समर्थक सुद्धा. फुलटॉस करून खेळलं जातं या चेंडूला. ऑन साइडला चेंडू जातोय कावकोन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, म्हणजेच जो आधार आहे क्षेत्ररक्षकाचा तो सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या
आयशा स्पोर्ट्स या टीमला धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 18 धाबा 18. या षटकात अजूनही एक बॉल शिल्लक आहे. मागील चेंडूवरती फुलटॉस चेंडू होता आणि तिथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजिबात केला नव्हता, कारण इथून भागीदारी हवी आहे पाटील 5141 या टीमला. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेजला फिल्डर आहेत, वेगामध्ये धावतायत, परंतु फिल्डिंग पहा. वाह, काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त फिल्डिंग. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या त्या फिल्डरने. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. वेगवान चेंडू होता, तितक्याच वेगानं चेंडू टोळावलाय, परंतु तिथून जर पाहिलं ना तर शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. फक्त 2च धावा मिळाल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 20 धावा. 3 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना पाटील 5141 अनिलजी पाटील, विनयजी पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा केलेल्या आहेत. त्या फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. आणि मैदानामध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालेला आहे. प्रशांत गुप्ता, इनेशजी आणि ईशानजी इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून स्ट्रॅटेजिक टाइम आउट. पाटील 5141 या टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 2 गडी बाद 20. हे तुम्ही बघू शकता. त्या कालच्या दिवसातील जो खेळ हायलाइट्स आहे. यश ब्रदर शेवटच्या शब्दातील हे बघा, अतिशय चांगल्या पद्धतीनं अंगाची माती करत ते झेल टिपले जात आहेत. महेंद्र कांबडी यांनी अतिशय चांगले बॅटिंग केले. त्याच्यानंतर ही आय विन कालच्या दिवसातील चमकदार खेळाडू ठरलाय, चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला श्रीकांत यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. हे बघा, जीवातोड मेहनत करताना खेळाडू दिसलेत. हे जे काही प्रसंग आहेत कालच्या दिवसातील ते सर्व दाखवले जातात, हायलाइट्स दाखवले जातात. मागच्या 2024 मध्ये आपण बघितलं पाटील 5141 टीमला तर ते 4th क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी मिळवलं होतं. आणि इथे मात्र निराश करतात त्यांचे बॅटर. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज झाले विशाल सातवी. अगोदरचं षटक जे आपण बघितलं विशालचं ते अतिशय चांगलं होतं, फक्त 2 धावा खर्च केला होता. समोर डाकुरे आताचा बॅटर आहे, आपल्यातून खेळी साकारावी लागेल. पहिलाच बॉलला सामोरे जात असताना हा चेंडू लेग स्टंप च्या वरून गेला, त्यामुळे हा डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडूची नोंद होते. दबाव दडपण सर्वस्वी आपल्याला बॅटिंग करणाऱ्या पाटील 5141 संघावर दिसतोय. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला विशाल सातवीच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हुक केलाय वॅकेंट एरिया आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डर पोहोचलेच देखील, फक्त एकच धाव मिळेल. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय आणि ते एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 21 धावा. सर, क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात. या मॅच मध्ये देखील अगदी तसंच काही झालंय. विकेट आल्यात आणि धावा थांबल्यात. येस, ऊर्जा मात्र दिसत नाही बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये. जे फलंदाज उतरलेत कारण आरामात धावा घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अजूनही विश्वास आहे की नंतरच्या षटकामध्ये आपण मोठे फटके खेळू शकतो. चांगले चांगले खेळाडू प्रत्येक टीम मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आता विशाल सातवे पुन्हा स्वतःवरच विश्वास ठेवतोय. गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहेत. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकला होता. वाईड यॉर्करचा मारा केलाय. म्हणजे बघितलं तर वाईड यॉर्करचा मारा दिसतोय. वाईड लाईनच्या आतून चेंडू गेलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसवलाय. डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका. प्रवीण पाटील शांत राहील तर प्रवीण पाटील नाव कसलं ठोकलाय.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चार चेंडूची समाप्ती झाली आणि धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. या वेळेला त्या 27 धाबा. षटकार आलाय, थोडासा दबाव नक्कीच कमी होईल या षटकाराच्या मदतीनं. चौथं षटक सुरू आहे. 3.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 27 धाबा. 2 गडी बाद 27. डाव सावरण्याचा प्रयत्न होतो आणि तो सावरावाच लागेल. समाधान मानलं या षटकाराच्या मदतीनं. पुन्हा आता चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. चांगली प्रेक्षकांची गर्दी आहे. KPLच्या या 6व्या पर्वामध्ये सुद्धा चांगले मॅनेजमेंटचे सूत्र हाताळले गेलेत. मालिकावीर करता ही 2 व्हीलर गाडी आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय श्री मनोज भगत आणि प्रकाश देवळकर साहेबांचं विशेष सहकार्य लाभलं मालिकावीर करता आणि त्यांचा कटआउट्स आपल्याला डाव्या बाजूला बघायला मिळतोय. चौही बाजूने आपल्याला अनेक कटआउट्स बघायला मिळतात, अनेक स्टँड बघायला मिळतात. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार आहेत. चेंडूची पाहणी केली जाते. हेवी गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉल. विशाल तयार. फुल टॉस बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकरणी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला, सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार आलाय फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून. आणि सलगचा तिसरा षटकार आला ना तर हार्दिक भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. हो, यावेळेस खोलात टाकला होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू होता. इथे फक्त एकच धाव मिळेल. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर ध्यानस्थ बसलेला साधू सारखी अगदी तो शांत राहिलाय आणि तिथून जर पाहिलं तर आक्रमक होताना आपण प्रवीण पाटीलला सर पाहिलंय. सुवर्ण कलेतून पुढे आलेला प्रवीण या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येतोय. 120 ग्रॅमचा असणारा चेंडू, छोट्याशा आकाराचा दिसणारा चेंडू अगदी त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागला या मॅच मध्ये. जबरदस्त 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना पाटील 5141 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. थँक्यू. अगदी योग्य उल्लेख केला आपण. साधू सारखा बॅटर आपल्याला बघायला मिळाला प्रवीण पाटील या खेळाडूला. परंतु जर आपण विचार केला तर आयुष्यामधील सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी आहे. सर्वात मोठं हत्यार म्हणजे धैर्य आहे. सर्वात मोठी सुरक्षा म्हणजेच विश्वास आहे. आणि सर्वात गुणकारी औषध, चांगलं औषध म्हणजे हसू आहे. आणि खरं तर हे जीवनामध्ये आपल्याला सर्व मिळतं ना ते विनामूल्य मिळतं आणि त्याचाच वापर या ठिकाणी बॅटर करतोय. ओहो, आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साइडला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक फंबल झाला. एकदा मिळाली. एकाच धाब्यावर संतुष्ट होत आहेत. एका धाब्याच्या मदतीनं धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 35 धाबा. समाधान हे फार महत्वाचं आहे. गरजेपेक्षा जे जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असून जे रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असून जे आनंद देतं त्याला समाधान म्हणतात. आणि इथे समाधान मानत असताना हे दोन्ही बॅटर या एका धाब्यावर. धावसंख्या 35. अनुराग बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 आतळतोय. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नाही आहे. पॉइंटचा फिल्डर पुढे येतोय. फक्त इथे एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पुसलेली आहे ती 36 धावा धावफलकावरती. या शेवटच्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं ना तर बॅटिंग करत असताना फलंदाजानं हे 2 षटकं सर कॅपिटलाइज करावे लागतील. खऱ्या अर्थानं धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रवीण पाटील रंगात आलाय कारण त्याच्या बॅटमधून धावा येऊ लागले त्या मॅचमध्ये. अगदी बरोबर.
हो, अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केले. स्कोर ऑफ द विकेट. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. एकदा मारली. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि बघितलं की ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. जर ताकद लावली तर कदाचित झेल सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे दिशादानाचं काम केलं प्रवीण पाटील या खेळाडूने. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 37 धाबा. धावसंख्या वाढवावीच लागेल. अनुराग बॉलिंग ट्रॅक वरती चांगलं षटक आतापर्यंत त्याने हाताळले. 3 चेंडूमध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका प्रकाश तुंबड्याच्या बॅट मधून. जितका उंच तितकाच लांब. आसमानी सुलतानी टोला आलाय षटकार. स्लॉट मध्ये दिला होता आणि त्यामुळेच स्टँड अँड डिलिव्हर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं होतं. 6 धाव मिळत आहेत बॅटर प्रकाश तुंबडाला. 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 43 धाबा. 43. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 43 धाबा. अनुरागचं हे पहिले षटक आहे. नाहीतर याआधी अनुरागला 2-2 षटकं मिळाली होती. गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. 43 धाबा 2 गडी बाद. 4.4 बॉलची समाप्ती झाली. युट्यूब वाहिनीद्वारे जोडलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांच्या माहिती करता आपण बघतायत केपीएलचं हे 6वं पर्व. प्रिन्स मूव्हीज लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होते या स्पर्धेचं. चांगले कॅमेरा वर्क बघायला मिळतोय. चांगले आमचे डिजिटल स्कोर अपडेटर पाहायला मिळतोय. मॅन्युअल स्कोरर म्हणून सुद्धा आपण बघितलं विजयजी कांबळे आणि त्यांच्या सोबतच ओमकार त्रिमुखे. चांगला लेखोजोखा आहे. डीजे ऑपरेटर डीजे शक्ती या ठिकाणी चांगलं ऑपरेट करतात. 25 वर खेळतो प्रवीण. 14 बॉलचा सामना केला आणि प्रकाश तुंबडा 5 बॉल मध्ये 9 वर खेळतोय. पुढचा बॉल टाकण्याकरता तयार अनुराग. पुन्हा कोळवर टप्प्याचा चेंडू होता परंतु वाईड यॉर्करच मारायचा होता. या बॉलला ते काम केलं. एकच धाव मिळाली. जास्त लांब चेंडू जाऊ शकला नाही. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय. धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 44. 44. सुरुवातीला धावा थांबल्या होत्या परंतु इथे धावा येऊ लागले. चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि खऱ्या अर्थानं धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल्स घेत आहेत आणि मोठे फटकेही दोन्ही फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळालेत. अनुराग आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस जर पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय परंतु स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर होते. मिस्टेक होणार नाही. टिपलाय झेल संपलाय खेळ. आणखीन एक धक्का. प्रवीण पाटील चांगली बॅटिंग करत होते परंतु अखेर बाद झालेत. फलंदाज बाद. हलक्या हाताने खेळलेत. आणखीन ताकद लावली असं तरी कदाचित षटकार किंवा चौकार मिळाला असता बॅटर प्रवीणला. कारण महारा सुद्धा जो होता चेंडूचा पडल्यानंतर लेग स्टंपच्या दिशेने वळणारा चेंडू होता. ह्याचबरोबर प्रवीण पाटील हे खेळाडू बाद झालेत. आपल्या टीम करता 15 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान देऊन ते परतलेत. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 44. शेवटचं षटक टाकण्याकरता बघूया आता कोणत्या गोलंदाजाला आमंत्रण दिलं जातं. 3 गडी बाद 44 धावा झालेत धावफलकावर. परंतु आजच्या दिवसामध्ये निशांत पाटील खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं स्वप्न असतं की एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन आपण करावं आणि 5 वर्ष वाट बघितल्यानंतर निशांत पाटील या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा चांगला प्रयास त्यांना आपण बघितलं. इथे आमंत्रण कारण एखाद्या समालोचकाचं समालोचन जर चांगलं असलं तर अर्थातच त्यांना पुढे चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय. निशांतजी आजच्या दिवसातील तुमचा अनुभव कसा होता? खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं केपीएल सर्वांना आवडणारी क्रीडा स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये हेमंतजी पाटील सरांनी संधी दिली आणि खऱ्या अर्थानं सरांचं देखील कौतुक करावं लागेल आणि कॉमन क्रिकेट असोसिएशनचं देखील आभार व्यक्त करावं लागेल कारण त्यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली. परंतु मॅच देखील सर रंगात येऊ शकते. इथून धावा बनवाव्या लागतील कारण 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनल्यात आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांना करावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका प्रकाश तुंबडा. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु इथे कॅच ड्रॉप. हो संधी निर्माण झाली होती. भरपूर उंच चेंडू होता त्या ठिकाणी. अतुल ठाकरे सेफ हँड आणि त्यानेच मिस्टेक केली आहे.
इथे फक्त एकच धाव मिळेल. बराच वेळ चेंडू हवेत होता, बराच काळ हवेत होता, अंदाज व्यवस्थित बांधता आला नव्हता क्षेत्ररक्षक अतुल ठाकरेला आणि आता ही विकेट मिळाली असती, मोठी विकेट असती. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर धाबा आहेत 45-45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट इन दी लास्ट ओव्हर. शेवटच्या 5 बॉल शिल्लक आहेत. प्रकाश तुंबडा आणि रुपेश हे 2 बॅटर आपल्याला बघायला मिळतील. रुपेश दांडेकर स्ट्रायकिंग कडे रुपेश दांडेकर आहेत. मागच्या मॅच मध्ये कसं मॅच जिंकून दिली, त्याच्यानंतर आता प्रयत्न त्यांना करावे लागतील. सरळ बॅटने खेळून काढलंय. टायमिंग तर व्यवस्थित नव्हतं. मिडॉन मधून डीप मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकदा मिळाली, एका धाब्याने धावसंख्येत होते बदल आणि धाबा लागले जात आहेत. यावेळेला 46 धाबा, 3 गडी बाद 46 धाबा. अजून जर आपण विचार केला या षटकाचा तर 4 चेंडू शेष आहेत. आणखी 4 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रकाशला जीवदान मिळालंय आणि खऱ्या अर्थाने या 4 चेंडूवरती त्याला संधीचं सोनं करावं लागेल. परंतु एका बाजूला रोशन चांगली गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूवरती फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु स्ट्रायकिंग एंडला प्रकाश तुंबडा हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अतुल यांच्या माध्यमातून सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. 2 धावांची नोंद होते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात. 3 गडी बाद 48. कुठेतरी 50 च्या पलीकडे जावं लागेल, म्हणजेच 50+ धाबा तर होतील असं वाटतं. प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला 53 पर्यंत दाखवतोय. शेवटचे 3 बॉल आहेत आणि त्यामध्ये नेमकं काय होईल, काय विचार चाललेत बॅटरच्या मनामध्ये. गोलंदाज तर प्रयत्न करतील विकेट घेण्याकरता. गोलंदाज तयार, अतिशय चांगला हिरा आहे गोलंदाज मार्गावर. रोशन कांबडी त्याच्या कुठेतील पुढचा चेंडू टाकण्याकरता तो सज्ज होतोय. विशाल सातवी याच्याकडे दांडगा अनुभव आहे. पहिल्या KPLच्या पर्वापासून विशाल चमकदार कामगिरी करतोय. काय एकच धाव आणि परत जावं लागेल बॅटर रुपेश दांडेकरला. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला आता 4था धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या धाव फलकावर 49 49. थँक्यू. धाबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे. खूप चांगलं संगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. खऱ्या अर्थानं कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि KPLचं गुणगान गाणारं हे संगीत आपण DJ वादकाच्या माध्यमातून ऐकलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडला प्रकाश तुंबडा पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळते. रोशन काय गोलंदाजी करते. स्लॉग वरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये धावा थांबवल्यात. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून थांबवलंय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे रोशन यांच्या माध्यमातून. यस, आता नवीन बॅटर लहू घोषाल, परंतु स्ट्रायकिंग कडे आहे प्रकाश तुंबडा. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे, त्यामुळेच पंचांचा इशारा येतो. समांतर धाबा येतील अबांतर. एका धाब्यानिशी DRS ची मागणी केलं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी चॅलेंज केलं, DRS घेतलंय. घोरपडे सरांचा जर आपण निर्णय बघितला तर अर्थातच त्यांनी जो डिसिजन दिला होता तो व्हाईट बॉलचा. 2 वेळा ISPLच्या 2 पर्वांमध्ये टायगर्स ऑफ कोलकाता या टीमचे हेड कोच म्हणून आपण कल्याणी सरांना बघितलं होतं. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजाचा कर्दनकाळ ठरलेले गोलंदाज, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. वंजारी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आमच्या समोर 3, 4 आणि 5 एप्रिल रोजी तुम्ही बघणार आहात बोईसर येथील त्या मोठ्या स्पर्धेमध्ये. कल्याणी घोरपडे, सुशांत मांजरेकर आणि त्याचबरोबर करुणाकरण कोटी हे 3 पंचांचा पॅनल वंजारी प्रीमियर लीग 2026 मध्ये 3 ते 5 एप्रिल दरम्यान होणाऱ्या त्या स्पर्धेला तुम्ही बोईसर येथील त्या मैदानावर पाहायला विसरू नका. आणि तिथे सुद्धा कल्याणी घोरपडे सरांना तुम्ही बघणार आहात. दॅट्स व्हाईट बॉल, रिव्ह लॉस, DRS गमावलं.
फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि टीमची एकूण धावसंख्या आता 50, काम 50, 4 गडी बाद 50 धावा. 50 धावा धावफलकावरती बनल्यात. फायटिंग टोटल झालेलं आहे असंच म्हणावं लागेल आणि इथून फाईट करू शकते पाटील 5141 हा संघ. परंतु एका बाजूला जर पाहिलं तर आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांचा संघ देखील आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या संघाची कामगिरी देखील चांगली राहिली आहे. गोलंदाज रोशन बॉल इन ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका प्रकाशांच्या बॅट मधून, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. थँक्यू. या 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांच्या संघासमोर काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली प्रकाशांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं सुरुवात खराब झाली होती पाटील 5141 या संघाची आणि प्रवीण पाटील आणि प्रकाश तोंबडा या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली आणि एक फायटिंग टोटल आतापर्यंत धावफलकावरती उभारलाय 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जॉईंट होतील हेमंतजी पाटील सर. 36 चेंडूंमध्ये 57 धावसंख्येचं टार्गेट ठेवले गेले, परंतु हे टार्गेट सुद्धा रोखलं जाऊ शकतं. चांगली गोलंदाजी दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळू शकते पाटील 5141 या टीमची. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होणार आहेत हेमंतजी पाटील. तत्पूर्वी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, आदिवासी समाजातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देणारं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय शिवाजी बुरे, कारण त्यांच्यामुळेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील खेळाडू पुढे आलेत, ते ISPL पर्यंत सुद्धा पोहोचलेत. आणि असे हे लाडकं व्यक्तिमत्व, पायगावातील नामवंत व्यक्तिमत्व, अनमोल रत्न शिवाजी बुरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो. मी अंकित पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. खूप चांगला व्यक्तिमत्व शिवाजी बुरे. खरं तर ओरिजिनल नाव आहे विजय बुरे, परंतु कोणतेही काम सर्वांनाच एकत्रित घेऊन पुढाकार नेहमीच ते घ्यायचे. मग क्रिकेट असो, क्रिकेट पासून त्यांनी सुरुवात केली, समाजकार्यामध्ये सुद्धा त्यांना आपण अनेक वेळा बघितलं. असे शिवाजी बुरे यांचा स्वागत आणि सन्मान अंकित पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. मायची उप देणारी शॉल आहे, हे तुम्ही बघू शकतायत. खमान प्रीमियर लीग 2026 जो प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये मायची उप देणारी शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन KPL ची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. थँक्यू सो मच शिवाजी बोरे सर. चला तर या स्पर्धेतील आमचा प्रवास आम्ही इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी. तत्पूर्वी शुभेच्छा असेल KPL च्या पुढील मॅच साठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद संदीपजी गावण सरांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकला. खूप चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. 56 धावा धावफलकावरती बनल्यात 57 धावांचं टार्गेट आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांच्या संघासमोर ठेवलेला आहे. आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांना इथून करावा लागेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. एका बाजूला पाटील 5141 अनिलजी पाटील, विनयजी पाटील यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तुझं पंख दिले देवाने, गे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राने, जा ओलांडून अडथळे सारे. या मॅच मध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून पाटील 5141 या टीमला पुढे जायचं आहे. कारण 57 धावा या मॅच मध्ये डिपेंड करायच्या आहेत आणि या खेळपट्टीवरती धावा डिपेंड करणं आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर भरपूर साऱ्या संघांना कठीण होऊन राहिलं होतं. आणि हा टास्क इथे जर पाहिलं तर पूर्ण करावा लागेल, तेव्हा सुपर 8 मध्ये हा संघ दाखल होईल. परंतु एका बाजूला
आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांचा संघ जर पाहिला तर आजच्या दिवसामध्ये रंगात येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. या संघाची गोलंदाजी चांगली, या संघाची फलंदाजी चांगली आणि या संघाची जर पाहिलं तर फिल्डिंगही चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपल्याला जॉईन झालेत खरं तर या स्पर्धेचे महत्त्वाचे समालोचक आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळाली आहे ना असे हेमंतजी पाटील सर आपल्याला जॉईन होतील या डावासाठी. यस, थँक्यू सो मच निशांत. आजचा अंतिम सामना आहे, मात्र पहिल्या इनिंगमध्ये तेवढी चांगली बॅटिंग झाली नाही आहे. ती पाटील 5141 टीमची 57चं टार्गेट ठेवलेलं आहे आयशा स्टार टीम समोर. आणि हे टार्गेट जर डिपेंड तुम्हाला करायचं असेल तर सुरुवातीच्या ओव्हरमध्ये नक्कीच तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. गुच्छामध्ये जर विकेट मिळवल्या आणि चांगली गोलंदाजी तर केली तर नक्कीच या सामन्यामध्ये पकड मजबूत बनवू शकेल पाटील 5141 टीम. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असेल. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. ही मॅच जर तुम्ही जिंकाल तर नक्कीच सुपर संडे मध्ये सुपर 8च्या मॅचेसमध्ये तुमची टीम पोहोचेल. आणि प्रत्येक टीम हाच विचार करतोय की 2 मॅच जिंकून आपण सुपर 8 मध्ये जायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर भूमेश भोईर येतोय. स्ट्राइक एंडला बॅटर आहे नितीश हंडवा आणि अतुल ठाकरे नॉन स्ट्राइक एंडला. पहिला बॉल भूमेश भोईर. हो, फटका चांगलाय, बॉलला पाठवलाय हुक शॉट डीप बॅक ऑफ द स्कोर लेग लॉंग लेगच्या मधून 4 रनसाठी चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता लुझनर डिलिव्हरी, अगर दिशा से फटके तो पडेंगे फटके, हेच सांगत असताना ठोकलाय चौकार या मॅचमध्ये. काय जबरदस्त सुरुवात केलेली आहे फलंदाज नितेशने. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती भूमेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला या मॅचमध्ये. 57 धावा डिपेंड करायच्यात. प्रत्येक धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडावा लागेल, परंतु पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. दिशाहीन चेंडू होता आणि त्या चेंडूचा फायदा घेत असताना चौकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील बॅटची एज, परंतु फ्लाइंग स्लिप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे यष्टिरक्षकाने मिस्टेक केली, परंतु फ्लाइंग स्लिप मध्ये खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळालं. जल कंप्लीट केलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये आयशा स्टार या टीमला बसतोय. फलंदाज बाद. बघितला महेशचा विकेट किपर प्रवीणच्या हातामधून हा कॅच सटकला होता, मात्र फ्लाय स्लिप मध्ये अतिशय चांगला कॅच घेतला, विकेट मिळवली आणि हा पहिला गडी बाद होतोय तो आयशा स्टार टीमचा. फलंदाज नितेश हंडवा इज आउट. दुसऱ्याच बॉलवर कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज भूमेश भोईर. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, मात्र दुसऱ्या बॉलवर नक्कीच विकेट येते. हा सामना कमी टोटलचा जरूर आहे, मात्र या सामन्यामध्ये सुद्धा मनोरंजन पाहायला मिळेल आपल्याला, कारण पाटील 5141 टीम या टीम मध्ये गोलंदाजी लाईन चांगली आहे. भूमेश, त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रकाश तुंबडा हे चांगले गोलंदाज या टीम मध्ये आहेत. विकेट घ्यावे लागतील. एक विकेट तर मिळालेली आहे. गुच्छामध्ये जर विकेट घेतल्या तर कुठेतरी दबाव आणू शकतील या ठिकाणी पाटील 5141 टीम समोरच्या टीमवर. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फोसिंग शॉट मिडॉनच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी येतोय, चांगला कॅच, आणखीन एक विकेट. हर्ष पाटीलने हा कॅच घेतलाय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात भूमेश भोईरला. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ऑन द राईज खेळायचा प्रयत्न केला होता मिडॉनच्या डोक्यावरून, परंतु त्या ठिकाणी मिडॉनचा फिल्डर हर्ष पाटील पुढे आलाय लॉंग ऑनला आणि काही कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. लाजवाब कॅच पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं सलग 2 चेंडूवरती 2 विकेट या मॅच मध्ये भूमेशने घेतलेत. दबाव टाकलाय पहिल्या षटकामध्ये. 57 धावा डिपेंड करायच्यात आणि सर या षटकामध्ये सलगचे 2 विकेट आलेत. मी मगाशी देखील उल्लेख केला, क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना सर, तेव्हा धावा थांबतात आणि ते धावा थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करताना दिसतोय भूमेश भोईर. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर 2 बॅक टू बॅक विकेट, दोन्ही सुद्धा कॅचच्या रूपाने विकेट जाते. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येतोय, रोशन कांबडी येतोय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर भूमेश, हॅट्रिक बॉल.
यावेळेस सलक्या हाताने फक्त जनरली पुश केलं होतं. या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग होते. 1 रन कंप्लीट होते आणि 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 5 रन. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त सन्मान दिला होता या चेंडूवरती. सिंगल मिळाली फलंदाजाला, कारण सलग 2 चेंडूवरती 2 विकेट आले होते आणि कुठेतरी कंट्रोल दाखवणं गरजेचं होतं आणि तो कंट्रोल रोशन याने दाखवलाय आणि त्याच्या बॅटमधून एक धाव पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं भूमेश हाताळतोय. सुरुवात खराब झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तदनंतर खूप चांगलं कमबॅक त्याने या षटकामध्ये केलंय. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती अतुल ठाकरे या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागील मॅचमध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिल्या होत्या, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याला बरसावं लागेल. जबाबदारीनं खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती भूमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. यावेळेस खोलात टाकला होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी हर्ष. थोडेसे चाचपडत आहेत, परंतु तदनंतर खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला स्टॉप केलाय. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळेल. थोडं वेगळं दृश्य जरूर पाहायला मिळालं. ओव्हरथ्रो झाला होता. बॅकअप चांगलं झालं आणि गरजेचं आहे या ठिकाणी धावा रोखणं. पाटील 5-1-4-1 टीमचं टोटल जर आपण बघितलं या ठिकाणी झालेलं आहे. आयशा स्टार टीमचं 6 रन्स, 6 लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम एक बॉल शेष. उमेश जबरदस्त कमबॅक. पहिल्या बॉलवर चौकार लागल्यानंतर कुठल्या प्रकारचा दबाव घेतला नाही. आपलं नॅचरल गोलंदाजी केली आहे भूमेशने. अंतिम बॉल शेष. पुन्हा एकदा फोर्सिंग शॉट आहे. बॉल येईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग करतोय. 1च रन फक्त मिळेल. लहू घोषे चांगली फिल्डिंग. लहूची 1 रनने टीमचा स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 7 रन्स. उर्वरित जर आपण बघितलं तर ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आयशा स्टार टीमचा स्कोर आहे 7 वर 2 विकेट. मध्ये 50 रनची आवश्यकता. 10च्या आस्किंग रन रेटने बॅटिंग करावी लागेल या वेळेला ही मॅच जिंकण्यासाठी आयशा स्टार टीमला. या विकेटवर जर आपण बघितलं, ह्या ग्राउंडवर बघितलं, निशांत धावा भरपूर होताना दिसतात. तर हे टोटल मोठं नाही आहे, मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. क्रिकेट हा खेळ महान अनिश्चिततेचा खेळ आहे. यामध्ये काही निश्चित नाहीये. आज जर आपण बघितलं तर कॉमन क्रिकेटमधले एक खेळाडू जय पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आहे. आमच्या संरक्षण कक्ष केपीएल तर्फे आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश तुंबडा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळी थोडेसे बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवली. कव्हर पॉइंटला केले. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावताय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. अखेर चेंडूला स्टॉप केलेला आहे, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी आलाय चौकार. पंच केलं होतं स्पीपर कव्हरच्या दिशेने. हे जी चुकी आहे, काही घ्या हाफ चान्सेस मिळतील, त्या हाफ चान्स फुल चान्स करणं गरजेचं असेल. चांगली फिल्डिंग करावी लागेल या मॅच मध्ये टिकून राहण्यासाठी. पाटील 5-1-4-1 टीमला. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा लेग स्टंपच्या बाहेर आला होता. बॉलला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डिंग चांगली, मात्र एक धावेसाठी रोखू शकणार नाही तिथला फिल्डर. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 12 रन्स. या षटकाची सुरुवात चांगली झालेली आहे आयशा स्टार संघासाठी, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 5 धावा बनवल्यात. इथून भागीदारी करावी लागेल. 57 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं होतं. खऱ्या अर्थात पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नव्हतं. धावा बनल्या नव्हत्या पहिल्या षटकामध्ये आणि याही षटकामध्ये जर पाहिलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत, परंतु स्ट्रायकिंग एंडला अतुल ठाकरे या खेळाडूकडे प्रचंड मोठी क्षमता आहे. कोणत्याही क्षणी हा फलंदाज मोठे फटके खेळू शकतो या मॅचमध्ये, परंतु आतापर्यंत त्याने संयम दाखवलाय.
गोलंदाज तयार प्रकाश तुंबडा बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला अतुल याला तुम्ही पाहताय राऊंड विकेट न हो यावेळेस बॅकफुटला थोडेसे गेले आणि फक्त चेंडूला दिशा दिली. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. छोट्या बॅकटिपचा वापर केला. फक्त एकच धाव मिळाली. अतुलने बघितलंय की आपल्याला जास्त मोठा फटका खेळण्याची गरज नाहीये. त्यांनी दुसरे जे फलंदाज आहेत त्यांना सांगितले तुम्ही मोठे फटका खेळू शकता, कारण अतुल ठाकरे टिकून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतो आपल्याला. प्रकाश तुंबडा पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. विकेट किपर प्रवीण पाटीलच्या हातामध्ये बॉल. स्विंग अँड मिस डॉट बॉल. हे जे दोन गोलंदाज आहेत भूमेश भोईर त्यानंतर प्रकाश तुंबडा, या दोन गोलंदाजांना आपला स्पेल चांगला टाकावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. सुरुवातीचे 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकले होते. इथे जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 या आकड्यावर. वाईट बॉल येतोय. या ठिकाणी फायदा मिळतोय आयशा स्टार टीमला. मजबूत स्थितीमध्ये आयशा स्टार जरूर आहे या मॅच मध्ये. हो बॉलरच्या डोक्यावरून खेळला जातोय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग आहे. लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या मध्ये अगदी स्ट्रेट ड्राईव्ह होतं. 1 रन कंप्लीट. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 15 रन्स. 15 धावा धावफलकावरती. धावा थांबल्यात. काय जबरदस्त कामगिरी. 57 धावा जरी असल्या तरी या धावा आम्ही डिपेंड करू शकतो. हा आत्मविश्वास जर पाहिला तर पाटील 5-1-4-1 या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी. याही षटकाची सुरुवात होत असताना चौकार आला होता, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रकाश तुंबडा या गोलंदाजाने केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळते अतुल ठाकरे. हो यावेळेस देखील छोट्या बॅकरीचा वापर केला. फक्त चेंडूला मिड ऑफला ढकललाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. फक्त एकच धाव मिळेल. प्रकाशच्या विरोधात थोडंसं संयम दाखवते अतुल ठाकरे सर या मॅच मध्ये. त्याला ठाऊक आहे प्रकाश तुंबडा चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात संयम दाखवलाय सर. खरोखरच संयमाने बॅटिंग केले ते या प्रकाशच्या गोलंदाजीवर अतुल ठाकरे याने. 2 ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57चा टार्गेट चेस करत असताना आयशा स्टार टीमचा स्कोर झालेला आहे 16वर 2 विकेट. हे आमचे बाउन्सर्स नितीन म्हात्रे, त्यानंतर आपण बघतोय हजरतभाई शेख, त्यानंतर श्री अनंत भोसकर, श्री संजयभाई म्हात्रे, टीम 94. ही आमची कामन क्रिकेट असोसिएशनची पूर्ण टीम. त्यानंतर मालिका वीर आपण बघतो मनोज भगत, प्रकाश देवळीकर आणि रवी रामचंद्र देवळीकर ज्यांनी सुद्धा स्पॉन्सर्स केलेले या स्पर्धेसाठी. कैलाशवासी शाणू रामचंद्र देवळीकर यांच्याकडून हर्षित रवी देवळीकर, हे प्रदीप गुप्ता, राहुल गुप्ता हे सुद्धा स्पॉन्सर्स आहे. यांची टीम सुद्धा मामा भांजा पोहोचलेली आहे. ती सानवी एंटरप्राइजेस पोमन विशेष सहकार्य आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय कंटिन्यू भूमेश भोईर. आपला स्पेल मधली ही दुसरी ओव्हर असेल. स्पेल समाप्त करण्यासाठी येतोय. मात्र स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय तो अतुल ठाकरे. या अतुल यावेळेस अटॅक चढवतोय की नाही भूमेशवर. हवेत बॉल आहे. जबरदस्त फटका हॅवर केला बॉलला आणि पाठवून दिला आहे वाडी श्लोकांच्या बाहेर. सारंगसाठी षटकार. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार फलंदाज अतुल ठाकरेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला अगदी शांत राहिले. त्या मॅच मध्ये चांगल्या गोलंदाजाचा सन्मान केला आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 22 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3 टीम ज्या सुपर 8 मध्ये पोहोचलेल्या आहेत. काल आपण बघितले पहिली टीम पोहोचली स्ट्रॉम स्ट्रायकर, त्यानंतर मामा भांजे. आजच्या दिवसामध्ये शौर्य वॉरियर्स टीम सुपर 8 मध्ये ऑफ्टमच्या थोडासा बाहेर गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न. व्हाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 23 रन.
23 धावा फलकावरती अतुल ठाकरे चांगली फलंदाजी करतोय. 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. 9 धावांवरती तो खेळतोय. गोलंदाज तयार. रनवे मध्ये थोडासा अडथळा. खरं तर रनअप चुकला ना सर तर चेंडू चुकतो. चांगला संयम दाखवला गोलंदाजाने भूमेशने, कारण सुरुवातीला त्याच्या विरोधात धावा आलेले आहेत आणि ते चांगला संयम त्याचा पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळते. वाईट बॉल. थोडासा दबाव जाणवते गोलंदाजावरती, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सलग 2 चेंडू वाईट आलेत. थोडंसं प्रेशर या ठिकाणी दिसतोय. तो गोलंदाज उमेश भोईर याच्यावर एक मोठा फटका लागल्यानंतर अतुल ठाकरे हा फलंदाज जर आपण बघितला तर पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय अतुल ठाकरेला. फिल्डिंग मध्ये बदलाव या ठिकाणी केला जातोय. आपण बघितलं विकेट किपर प्रवीण लॉंगनच्या दिशेने येतोय आणि विकेट किपर आपण बघतोय प्रकाश तुंबडा कॅप्टन जाताना दिसतोय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. बॉलर 23 बॉलमध्ये 33 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी हे समीकरण दाखवलं जाते आपल्या स्क्रीनवर. या ग्राउंडवर सोपं जरूर आहे, मात्र बघूया. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर वाईट बॉल टाकतोय गोलंदाज. अतिरिक्त रन लगातार 3 वाईट बॉल आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 25 वर. खराब गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गोलंदाज भूमेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. इथे वाचण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु आक्रमण करावं लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. हो, यावेळेस खुला टाकला होता. अगदी छोट्या ब्लॅक क्लिपचा वापर करत असताना फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चेंडूला खाली ठेवलाय. चेंडू आलाय डॉट. ब्लॉक मध्ये बॉल भाग पडलं. बॅकक्लिपला खाली घेऊन फक्त डिफेन्सिव्ह शॉट खेळण्यासाठी अतुल ठाकरेला चांगलं कमबॅक आहे. 3 वाईट 1 षटकार नंतर उमेश भोईर याचं. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर उमेश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑनस्वर्डला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. वाईड डिपिट विकेटला बॉल जातोय. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच रन मिळेल. बॅकअप बघूया कसं होतंय. विकेट किपर थोडंसं नक्कीच कॅप्टन आहे. पायाला क्रॅम्प त्याचे आहेच. मागच्या मॅच पासून आपण बघितलं थोडंसं तसलेला आहे जो क्रॅम्प आलेला, त्यामुळे 1 रन या ठिकाणी ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 26 रन्स. 21 बॉल मध्ये आता 31 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत आणि धावा बनवण्याचा प्रयत्नही फलंदाजांनी केलाय. इथून प्रत्येक धाव महत्वाची आहे. ईच अँड एव्हरी रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक धाव महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि इथे प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे. तिथे दुखापत झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. येणारे 21 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही आहे सर. एका टीमला धावा येते जर पाहिलं तर भरवायच्या आहेत, तर एका टीमला धावा येते रोखायच्या आहेत. एक चांगला बॅटल पाहायला मिळतो या 2 संघामध्ये आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये. अतुल खेळतोय वैयक्तिक 10 वर. रोशन खेळतो वैयक्तिक 8 वर. दोन्ही बॅटरनी 6 बॉलचा सामना केलेला आहे. विकेट गेल्यानंतर ह्या 2 बॅटरमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं क्रॅम्प आलेलं आहे. नक्कीच पाणी सुद्धा पुरवलं जाईल मैदानामध्ये. आजच्या दिवसातला हा अंतिम सामना. भरपूर प्रेक्षक या कॉमन प्रीमियर लीग साठी लाभलेले आहेत. कालच्या दिवसापासून आपण बघितलं प्रेक्षकांनी भरपूर उपस्थिती नोंदवली. सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर जर आपण बघितले सर्व स्पॉन्सर्स ज्यांनी सहकार्य केले त्यांचा आभार मानूया. सर्व 16 टीम्स जे ऑनर्स आहेत त्यांचा सुद्धा आभार मानावे लागतील. आणि हे स्क्रीनवर आपण बघतोय श्री हजरतभाई शेख यांचं विशेष सहकार्य आहे. आणि कॉमन प्रीमियर लीग या लीगला मोठं नाव करण्याचं काम कोणी केलं असेल तर SH एंटरप्राइजेस हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचं मोठं सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर श्री अनंत महादेव भोसकर यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे या टुर्नामेंटसाठी. त्यानंतर जर आपण बघितलं तर आणखीन चांगलं सहकार्य इतर आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांच्या माध्यमातून श्री संजयभाई म्हात्रे SH एंटरप्राइजेस चांगलं सहकार्य करून ही स्पर्धा मोठी उंचावर नेण्याचं काम हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून या कॉमन क्रिकेटचं नाव अगदी उंचावर नेलेलं आहे या कॉमन प्रीमियर लीगने.
थोडस खेळ थांबला जातोय दुखापत झाल्या कारणाने कॅप्टन स्वतः आयकॉन खेळाडू आहे प्रकाश तुंबडा पायाला थोडासा क्रॅम्प येतोय. प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत की हा सामना कोण जिंकेल. 21 मध्ये 31 ची आवश्यकता. आय थिंक प्रकाश तुंबडाच्या जागी नवीन सबस्टिट्यूट खेळाडू येताना दिसतोय. नयन उदेग येतोय सबस्टिट्यूट खेळाडू. मात्र हा क्रॅम्प ही दुखापत आणि ग्राउंडच्या बाहेर प्रकाश तुंबडा जाणं म्हणजे नक्कीच थोडस प्रेशर मध्ये आता येऊ शकेल. पाटील 5141 टीम ही बघू शकता मॅन ऑफ द सिरीज ची बाईक जी स्पॉन्सर्स केलेली आहे श्री मनोजजी भगत दिशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यानंतर समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रकाशजी देवळीकर यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही मॅन ऑफ द सिरीज बाईक. बॉलला कबसच्या दिशेने बॉल जातो डीप मधून फिल्डर येतो चांगली फिल्डिंग थ्रो होईल. पहिली धाव अतिशय जोरात काढली होती प्रेशर बनवलंय ते फिल्डरवर आणि अशा प्रकारे सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलंय. धाव संख्या जाऊन पोहोचते 28 वर 28. चांगला फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं फक्त चेंडूला दिशा दिली आणि 2 धावा मिळाल्या. गोलंदाज भूमेश या षटकामध्ये भरपूर धावा खर्च करतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. संघाचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर गेलाय आणि ती जबाबदारी जर पाहिलं तर प्रवीण पाटीलला स्वीकारावी लागेल. हो यावेळेस जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचाने चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. या षटकामध्ये सर आतापर्यंत 4 चेंडू वाईट टाकलेत. एक लांब लचक षटक पाहायला मिळते भूमेश यांच्या माध्यमातून. कमीत कमी 10 बॉलचं हे षटक असेल. ही धावा रोखणं अतिशय गरजेचं होतं पाटील 5141 टीमला. हो यावेळी जोरदार अपील LBW ची मात्र या ठिकाणी आपण बघतोय बॅटला बॉल लागला होता अगोदर. सो 1 रन या ठिकाणी कंप्लीट. 1 रन कंप्लीट. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 30 रन. 30 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. चांगल्या स्थितीमध्ये पाटील 5141 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये 57 धावांचं टार्गेट होतं. आतापर्यंत 30 धावा बनल्यात आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महत्वाचा फलंदाज अतुल ठाकरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज भूमेश भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. हो यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न मॅचची आतली कड लागली. यष्टीरक्षक प्रवीण पाटील त्या ठिकाणी प्रयत्न करतोय परंतु फाईन लेगला चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा दाफलकावरती बनल्यात. अजून सामना सर जिवंत आहे आणि खऱ्या अर्थानं प्रशांत गुप्ता इनेश तदनंतर ईशान एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी झालेला आहे. एक 31 धावा दाफलकावरती बनल्यात. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. एकंदरीत आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 26 धावा येणारे 18 चेंडू आणि 26 धावांची सर आवश्यकता आहे. इथून देखील सर या मॅच मध्ये कलाटणी निर्माण होऊ शकते. त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. एका बाजूला आयशा स्टार हा संघ शाहिदभाई अन्सारी यांचा संघ पाहायला मिळतो आणि एका बाजूला पाटील 5141 हा संघ अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील साहेबांचा संघ तुम्ही पाहताय. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. या KPL मध्ये आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल ना सर तर हा सामना जिंकावा लागेल. काय स्ट्रॅटेजी असेल उर्वरित 3 ओव्हरमध्ये. कारण मेन जो गोलंदाज होता मला वाटते तो डगआउटमध्ये गेलेला आहे. प्रकाश सुद्धा कॅप्टन सुद्धा. प्रवीणला मात्र हा संघ आता नीट चालवावा लागेल. या ठिकाणी आपण बघतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे
आणि एक मुभा असते कामन क्रिकेटमध्ये या KPL मध्ये की संघाचे जे मालक आहेत ते येऊ शकतात आपल्या संघाला मोटिवेशन करण्यासाठी. आणि आपण बघतोय अनिलजी पाटील आपल्या संघाला नक्कीच मोटिवेशन करण्यासाठी आलेले आहेत ग्राउंडमध्ये. 18 मध्ये 26 डिपेंड करायचे आहेत आणि ह्या ठिकाणी पुढचं येणारं षटक या षटकामध्ये कमी धावा दिल्या विकेट मिळवल्या तर नक्कीच येऊ शकेल मॅच मध्ये. पाटील 5-1 for 1 टीम. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. काय रंगतदार आणि रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अतुल ठाकरे मागील मॅच मध्ये काय जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली होती. त्याच्या बॅटमधून फ्लिकचे फटके, त्याच्या बॅटमधून सरळ स्ट्रेट ड्राईव्ह, तदनंतर पुलचा फटके देखील पाहायला मिळाले. अगदी अंगावरती रोमांच उठवणारे फटके अतुलच्या बॅटमधून आपण पाहिले होते. अगदी त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागावी इतका तो उठवून दिसला, परंतु दृष्ट लागू नये या खेळाडूला. एक चांगला धाटणीचा तो खेळाडू आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 26 धावा देखील इथे बनवायचे आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 14 लहू घोष आहे, परंतु स्ट्रायकिंग एडला अतुल ठाकरे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. एका बाजूला आयशा स्टार, परंतु त्यांच्या विरोधात पाटील 5-1 for 1 हा संघ देखील पाहायला मिळतोय. मॅच अगदी रंगात आली आहे आणि खऱ्या अर्थाने इथून या मॅच मध्ये चांगला मोमेंटम क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. ओ यावेळेस लोअर फुल टच चेंडू आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अतुल ठाकरेच्या बॅटमधून येतोय षटकार. What a shot! लोअर फुल टॉस बॉल स्लॉक स्विपच्या अंदाजामध्ये या बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार. स्वर्गीय दयानंद धर्माजी पाटील स्टँड मध्ये हा बॉल पाठवला होता. षटकार येतोय. इक्वेशन जर आता आपण बघितलं तर 17 बॉल शेष, 17 मध्ये 20 ची आवश्यकता. सामना सोपा झालेला आहे तो आयशा स्टार कामन टीम साठी. आणि अतुल ठाकरे एक महत्वाचा एक जबरदस्त खेळाडू. हे टायटल सॉन्ग बघितलं पण कामन गावची शान ही KPL ची स्पर्धा म्हटली जाते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा लहू घोषे. हुकचा फटका, जबरदस्त शॉट डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज अतुल ठाकरे. थँक्यू. खराब चेंडू पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता आणि या चेंडूला पूल केलाय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते लहू घोष यांच्या माध्यमातून. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. मॅच रंगली आहे, मॅच बनली आहे, मॅच घडली आहे, घडवणारा मैदानावरती आहे. अतुल ठाकरेनं घडवली आहे मॅच. अगदी या सामन्यामध्ये घुसखोरी केली आहे. लाजवाब बॅटिंग तो या मॅच मध्ये करतोय. पूर्णपणे डॉमिनेट केलाय. येणारे 16 चेंडू 14 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील स्टॉप स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. त्या ठिकाणी सुद्धा गोलंदाज धावताय. चेंडूपर्यंत पोहोचतील का? इथे एकच धाव मिळेल. संधी निर्माण झाली होती परंतु फिल्डर नव्हते. एक धाव मिळाली आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 44 धावा धावफलकावरती. 13 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 15 बॉल मध्ये हे इक्वेशन, हे समीकरण आपण बघतोय आणि हे समीकरण अगदी सोपं आहे अशा स्टार टीम साठी. नक्कीच या मॅच वर मजबूत स्थितीमध्ये, या मॅच वर पकड मजबूत आहे अशा स्टार टीमची. आज सर्व संघाने खेळ अतिशय चांगला दाखवलेला आहे या KPL मध्ये. हो पायावर बॉल. या वेळेला सुरुवातीला बॅट लागली होती त्यामुळे नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. या ठिकाणी 1 रन कंप्लीट केली जाते. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 45. 12 ची आवश्यकता. 14 बॉल शेष. अगदी सोपा सामना झालाय. आयशा स्टार या संघासाठी शाहिदभाई अन्सारी आजच्या दिवसामध्ये भरपूर खुश असतील. खूप चांगली कामगिरी आयशा स्टार या संघाने केली आहे. परंतु पाटील 5-1 for 1 या संघाने देखील खूप चांगला संघर्ष केला आजच्या दिवसामध्ये. अजून सामना संपलेला नाही आहे. येणारे 14 चेंडू 12 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि फलंदाजांना सातत्याने फटके खेळण्यापासून रोखावं लागेल. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी केली ना तर या मॅच मध्ये पाटील 5-1 आणि 4-1 नक्कीच बाहेर जाताना पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय परंतु
त्या ठिकाणी वेस्ट साईड साठी रिव्ह्यू घेतलाय, परंतु 2 धावा पलून देखील काढलेत. अंपायर्स रिव्ह्यू पंचांनीच रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फुल टॉस बॉल जरूर होता, चेक केला जाईल. नो बॉल, फ्री हिट असेल पुढील बॉलवर. धावसंख्या जाईल धावफलकावर 46 आणि 47 48. 14 मध्ये 9. हो, स्विच हिट खेळत होतं यावेळेला. तर बॉल फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाही आहे या ठिकाणी फलंदाज. धावसंख्या स्थिर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लहू घोषे या षटकामध्ये भरपूर जास्त धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस देखील स्लॉक स्वीप चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय षटकार फलंदाज अतुल ठाकरेच्या बॅट मधून. शॉट आहे, काय जबरदस्त. बॉलवर शेवटपर्यंत नजर ठेवतोय आणि बॉलला खेळतोय. जबरदस्त शॉट, षटकार येतोय. आणि उर्वरित जर बघितलं 2 ओव्हर अद्याप शेष असतील आणि फक्त 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अगदी सोपा झालाय हा सामना. अशा स्टार टीम नक्कीच या ठिकाणी सुपर 8 मध्ये पोहोचण्याच्या फक्त 1 पाऊल दूर आहे. बघूया गोलंदाज कोणता येईल गोलंदाजीसाठी. जबरदस्त बॅटिंग ती ह्या मॅच मध्ये करताना दिसतोय अतुल ठाकरे. वैयक्तिक 32 वर बॅटिंग करतो. 13 बॉलचा सामना केलाय. रोशन त्याला चांगली साथ देतोय. 12 वर सुरुवातीला 2 बॅटर्स आउट झाले होते दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर. त्यानंतर ही पार्टनरशिप आपण बघतोय. जवळजवळ 50 रनची ही पार्टनरशिप कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅटरनी. कारण 4 वर पहिला 2 विकेट गेले होते, त्यानंतर ही चांगली पार्टनरशिप. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर भावेश येतोय. भावेश गोरखना बॉलिंग ट्रॅकवर. रोशनचा फटका कौकानच्या दिशेने बॉल जाते. चांगली फिल्डिंग आहे. 1 रन कंप्लीट. अद्याप 2 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत फलंदाजांनी केल्या. चांगली भागीदारी आतापर्यंत राहिली आहे रोशन आणि अतुल ठाकरे या 2 फलंदाजांमध्ये. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे सामना जर पाहिला तर आयशा स्टार, शाहिदभाई अन्सारी या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अतुल ठाकरेचं कौतुक करावं लागेल. लाजवाब बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर आहे का? आहेत फिल्डर. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. चेंडूला अडवलाय, परंतु चेंडूची फेकी थोडीशी खराब राहिली आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि ते सामना जिंकलेला आहे आयशा स्टार, शाहिदभाई अन्सारी यांच्या संघाने.
चौथी